नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, पी-वाय-क्यू लेक्चर सीरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कंबाईनच्या पेपरमध्ये जहाल आणि मवाळ या गटांवर जे काही प्रश्न आयोगाने यापूर्वी विचारले होते, त्या प्रश्नांशी संबंधित आज आपल्याला इथे या ठिकाणी विश्लेषण करायचं आहे. तेव्हा लक्षात घ्या, शेवटपर्यंत हे लेक्चर या ठिकाणी पहा आणि या टॉपिकशी संबंधित कोणकोणते प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत, ते देखील या ठिकाणी जाणून घ्या. तर बघा, इथे पाहायला असं भेटतं, की वनसेवा मुख्य परीक्षा 2019 चा पेपर आहे बघा. वनसेवा मुख्य परीक्षा 2019. आता या पेपरमध्ये एक प्रश्न विचारला, 1893 ते 94 या काळात न्यू लँड्स फॉर ओल्ड या शीर्षकाची लेखमालिका कोणी लिहिली होती? ठीक आहे ना? तर न्यू लँड्स फॉर ओल्ड या शीर्षकाची लेखमालिका कोणी लिहिली होती? अरविंद कुमार घोष, बी.जी. टिळक, लाला लजपतराय आणि बिपिनचंद्र पाल अशा प्रकारचे हे पर्याय आहे. लक्षात घ्या, याचं राइट आन्सर जर आपण पाहिलं, ते आहे अरविंद कुमार घोष. आता काय नेमकं झालं होतं, त्यामागची हिस्ट्री काय होती ते नीट समजून घ्या. लक्षात घ्या, हे अरविंद कुमार घोष जे होते, हे आय-सी-सी परीक्षा उत्तीर्ण झाले होते. मात्र झालं असं, की आय-सी-सी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर घोडसवारी हा त्यावेळेस या ठिकाणी कंपल्सरी सब्जेक्ट या ठिकाणी होता. तर लक्षात घ्या, अरविंद कुमार घोष यांना घोडसवारी या ठिकाणी करता आले नाही. म्हणून मग त्यांना या ठिकाणी इथं डायरेक्ट नियुक्ती इथे या ठिकाणी मिळाली नाही. म्हणून मग अरविंद कुमार घोष यांनी आपल्या पदाचा राजीनामा या ठिकाणी दिला आणि त्यानंतर ते भारतामध्ये या ठिकाणी आलेले आहेत 1893 ला. 1893 ला ते भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी थेट राष्ट्रीय चळवळ जी आहे, तर त्या चळवळीमध्ये सहभाग या ठिकाणी घेतला आणि पाहायला असं भेटतं, की इंदुप्रकाश त्यावेळेस एक महत्वाचा वर्तमानपत्र या ठिकाणी होता. साहजिकच पाहायला असं भेटेल, की हे वर्तमानपत्र जे होतं हे विष्णू शास्त्री पंडित यांनी सुरू केलेलं होतं. तर या इंदुप्रकाश वर्तमानपत्रामध्ये अरविंद कुमार घोष जे आहे, त्यांनी 1893 ला न्यू लँड्स फॉर ओल्ड या नावाची या ठिकाणी एक लेखमालिका चालवलेली आहे असं दिसतं. आणि या लेखमालिकेच्या माध्यमातून त्यांनी जहाल गटाचा पक्ष इथे या ठिकाणी मांडलेला आहे आणि मवाळ गटांवर टीका केलेली आहे, अशा प्रकारची माहिती या ठिकाणी मिळते. तर न्यू लँड्स फॉर ओल्ड या लेखमालिकेतून मावळ गटावर टीका करून जहालांचं समर्थन इथे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. हा महत्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी समजून घ्या. चलो नेक्स्ट क्वेश्चन आता आपण पाहूया. तर बघा, एक प्रश्न आहे कृषी सेवा पूर्व परीक्षा. कृषी पूर्व परीक्षा 2018 चा पेपर आहे. आता या पेपरमध्ये काय दिलेलं आहे बघा. यामध्ये म्हटलेलं आहे, की सर विलियम ली वॉर्नर. आता कोण होता हा सर विलियम ली वॉर्नर? तर लक्षात घ्या, कुर्ग नावाचं जे संस्थान होतं, तर या कुर्ग संस्थानचा तो गव्हर्नर या ठिकाणी होता, हे लक्षात घ्या. त्यानं घाणेरडा निग्रो असं कोणाला या ठिकाणी संबोधलेलं आहे. या ली वॉर्नरनं घाणेरडा निग्रो असं कोणाला संबोधलेलं आहे. इथं दिलेलं बघा, कुंज बिहारी बोस, वीरेंद्र कुमार घोष, अरविंद घोष आणि त्याच नंतर या ठिकाणी हेमचंद्र दास. राइट आन्सर आहे ते म्हणजे कुंज बिहारी बोस. लक्षात घ्या, कुंज बिहारी बोस हे त्या काळातले अनुशीलन समितीचे एक अत्यंत महत्त्वाचे कार्यकर्ते या ठिकाणी होते आणि त्या आघाडीवर या ठिकाणी होते अनुशीलन समितीमध्ये. तर या कुंज बिहारी बोस यांना घाणेरडा निग्रो म्हणून या ठिकाणी या विलियम ली वॉर्नरनं इथे या ठिकाणी संबोधलेलं आहे. या प्रकारची माहिती मिळते. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. टॅक्स असिस्टंट पूर्व परीक्षा 2017 चा पेपर आहे बघा. यामध्ये एक प्रश्न विचारला, ही भारतातील राष्ट्रीय सभेमधील जहालवादी नेते नव्हते. म्हणजे खालीलपैकी कोणते नेते आहे, की जे जहालवादी नाहीत? या प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे. अरविंद कुमार घोष, तर हे तर लक्षात घ्या, जहालमतवादी या ठिकाणी राहिलेले आहेत, है ना. जहाल आहेत अरविंद कुमार घोष. गोपाळकृष्ण गोखले, येस, गोपाळकृष्ण गोखले जर आपण पाहिलं तर हो, हे मवाळ मतवादी आहे, ठीक आहे ना. मवाळवादी आपल्याला पाहायला भेटतात. बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल. लाल बाल पाल मधले हे बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल हे तर आपल्याला माहिती आहे. हे जहाल मतवादी होते. राइट आन्सर आहे ते म्हणजे गोपाळकृष्ण गोखले. कारण गोपाळकृष्ण गोखले जहाल नाही, तर ते मवाळ आहे. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. पी-एस-आय पूर्व परीक्षा 2016 चा पेपर आहे बघा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मावळ नेत्यांना ओळखा. काँग्रेसमधले कोणते नेते मवाळ आहे? असा इथं प्रश्न विचारला. राजगुरू तर हा क्रांतिकारक होता. ठीक आहे ना. त्यामुळे मवाळांशी त्याचा संबंध नाही. बिपिनचंद्र पाल तर आपण पाहू शकतो हे जहाल मतवादी या ठिकाणी आहे. लाल बाल पाल मधले हे जहाल मतवादी पाल आहे. मोतीलाल नेहरू आणि दिनशा वॉशा. ठीक आहे ना. तर आता बघा, इथं आपण पाहिलं मोतीलाल नेहरू जर आपण इथं पाहिलं, तर या मोतीलाल नेहरूंची काँग्रेस पक्षामधली जी एंट्री आहे ही थोडीशी लेट आहे. म्हणजे कधी आहे, गांधी जेव्हा आले त्यावेळेसची आहे. म्हणजे 1916-17 च्या नंतर
मोतीलाल नेहरू तुम्हाला पाहायला भेटतात. मोतीलाल नेहरू आपल्याला दिसतं पहिल्यांदा या ठिकाणी 1919 ला त्या ठिकाणी काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष बनलेले आहेत. तर लक्षात घ्या, याचं राइट आन्सर जर आपण पाहिलं तर दिनशा वॉचा हे याचं राइट आन्सर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं, की ते दिनशा वॉचा जे आहे हे मवाळ मतवादी या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. जरी दिनशा वॉचा हे मवाळ मतवादी असले तरी लक्षात घ्या या दिनशा वॉचा यांनी या ठिकाणी मावळांच्या कार्यक्रमावर टीका देखील केलेली आहे. हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. तर दिनशा वत्सांनी लाला लजपत रायांना पत्र पाठवलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं, की सारेच लोक या ठिकाणी अ, या दादाभाई नौरोजींना पत्र पाठवलं होतं सांगितलं होतं, की सारेच लोक या ठिकाणी सोनं प्राप्त करण्यासाठी जर विदेशात जाऊ लागले, तर या ठिकाणी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी कोण काम करणार? या प्रकारची भूमिका दिनशा वॉत्सानं व्यक्त केली होती. मात्र ते मवाळ मतवादी होते. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. जहालवादी नव्हते. मोतीलाल नेहरू आपल्याला म्हणता येईल हे जहालमतवादी राहिलेले आहेत, असं देखील दिसून येतं. ठीक आहे किंवा जहालमतवादी म्हणण्यापेक्षा गांधीयन होते ते. गांधीवादी होते असं आपल्याला म्हणता येईल. तर राइट आन्सर आहे दिनशा वॉटसन. चलो, पुढचा प्रश्न आता आपण पाहूया. तर बघा ए-एस-ओ पूर्व 2015 चा पेपर आहे. ए-एस-ओ पूर्व 2015. स्वराज्य म्हणजे स्वयंशासन असं लोकमान्य टिळकांना वाटत होतं. तर स्वराज्य म्हणजे परकीय राजवटीपासून पूर्ण मुक्तता असे कोणाला वाटत होतं? ठीक आहे ना? त्या प्रकारचा छान प्रश्न आहे बघा. स्वराज्य म्हणजे स्वयंशासन असं टिळकांना वाटत होतं. तर स्वराज्य म्हणजे परकीय राजवटीपासून या ठिकाणी पूर्णतः मुक्तता असं कोणाला वाटलेलं आहे? महात्मा गांधी, अरविंद बाबू, त्याचबरोबर सुभाषचंद्र बोस आणि अरविंद घोष. आता हा प्रश्न जर आपण बघितला ना, तर हा प्रश्न तुमच्या एन-सी-ई-आर-टी मधनं आलेला आहे. म्हणजे मला वाटतं, की 11वी जी एन-सी-ई-आर-टी आहे ना, तर त्या 11वीच्या एन-सी-ई-आर-टी मधनं हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. त्याच्यामध्ये स्वराज्याची व्याख्या किंवा भारतीय संविधान निर्माण होत असताना अ, काय नेमकी पार्श्वभूमी होती, त्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न विचारला गेला आणि स्वराज्याची संकल्पना डिस्कस केलेली आहे. तर स्वराज्याची संकल्पना जर आपण पाहिलं, टिळकांचं म्हणणं होतं स्वराज्य म्हणजे स्वयंशासन आहे. स्वतःचं राज्य असलं पाहिजे. त्याचबरोबर गोखलेंचं म्हणणं होतं स्वराज्य म्हणजे डॉमिनंट स्टेट, वसाहती अंतर्गत स्वराज्य असलं पाहिजे. तर अरविंद कुमार घोष जे आहे, तर या अरविंद कुमार घोष यांचं म्हणणं होतं, की स्वराज्य म्हणजे या ठिकाणी परकीय राजवटीपासून मुक्तता या पद्धतीचा प्रश्न आपल्याला दिसतो. त्यामुळे राइट आन्सर आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं राइट आन्सर या ठिकाणी दिसतं. म्हणजेच फक्त हे लक्षात घ्या. गांधींचं काय होतं बरं स्वराज्याची भूमिका? तर गांधींचं असं म्हणणं होतं स्वराज्य म्हणजे काय? स्वराज्य म्हणजे केवळ ब्रिटिशांपासून मुक्ती नव्हे. हिंद स्वराज या नावाचा ग्रंथ लिहिला बघा. महात्मा गांधींनी 1909 ला हिंद स्वराज जो आहे, तर त्या हिंद स्वराज या नावाचा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये महात्मा गांधी इथे या ठिकाणी डिस्कस करतायत. काय बरं डिस्कस करतात? तर गांधी या ठिकाणी म्हणतायत, की स्वराज्य म्हणजे केवळ किंवा विदेशी लोकांपासून मुक्तता नव्हे, परकीय लोकांपासून मुक्तता नव्हे, तर स्वराज्य म्हणजे अशा सर्व संस्थांपासून मुक्तता जे माणसाला मनुष्यत्वापासून वंचित ठेवतात किंवा दूर ठेवतात. या प्रकारची भूमिका ही या ठिकाणी अ, महात्मा गांधी इथे या ठिकाणी करताना दिसून येतं. ठीक आहे. तर प्रश्न जसा विचारला त्यामुळे या प्रश्नाचा राइट आन्सर अरविंद कुमार घोष जे फक्त या प्रकारच्या ऑप्शनमध्ये आपल्याला दिसतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा ए-एस-ओ पूर्व परीक्षा 2014 चा क्वेश्चन आहे. ए-एस-ओ पूर्व 2014 काँग्रेसमधील कोणत्या गटावर संधी साधू, ब्रिटिश धार्जिणे, राजकीय भिकारी अशी टीका केली जात असे. काँग्रेसमधल्या कोणत्या गटावर संधी साधू अशा प्रकारची टीका केली जायची. ब्रिटिश धार्जिणे आहेत असं म्हटलं जातं. ते राजकीय भिकारी आहेत असं टीका म्हटलं जातं. म्हणजे फक्त अर्ज विनंत्या करतायत. या प्रकारची भूमिका घेतली गेली. तर महाराष्ट्रीयन, बंगाली, जहाल आणि मावळ. साहजिकच राइट आन्सर काय तर मावळ मतवादी. जहालांनी मावळांवर टीका केलेली आहे, की हे लोक राजकीय भीक मागतायत इंग्रजांकडे अर्ज विनंतीच्या द्वारे. हे लोकं ब्रिटिश धार्जिणे आहेत. त्यांना ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवर विश्वास आहे. असा आरोप जहालांनी मावळांवर केला होता. आणि हे लोकं संधी साधू या ठिकाणी आहेत. म्हणजे यांना फक्त योग्य संधी भेटली, की ते लगेच या ठिकाणी सरकारी नोकऱ्यांमध्ये, कायदे मंडळामध्ये आपल्याला जागा प्राप्त करून घेतात. त्यामुळे त्या संधी साधू आहेत. अशा प्रकारची पण टीका जहालांकडनं मवाळ मतवाद्यांवर करण्यात आली होती. या प्रकारची माहिती मिळते. चलो नेक्स्ट क्वेश्चन आता आपण पाहूया. आता बघा पी-एस-आय पूर्व परीक्षा 2013 चा क्वेश्चन आहे. तर या प्रश्नामध्ये बघा व्यवस्थितरित्या समजून घ्या हा प्रश्न, की भारतीय राष्ट्रीय चळवळीतील मवाळ काळाबाबत आपण काय म्हणाल? म्हणजे मवाळांचा दृष्टिकोन काय आहे?
तर त्या दृष्टिकोनावर प्रश्न विचारलेला आहे. मावळ काळाबद्दल आपण काय बरं म्हणताल? अशा प्रकारचा प्रश्न आहे. मावळांच्या आवेदनाबाबत म्हणजे अर्ज विनंत्यांबाबत ब्रिटिशांची थोडेसे द्यायचे आणि बहुतांश नाकारायचे अशी नीती होती. बरोबर आहे ना? तर इंग्रज काय करायचे, मावळ जे काही अर्ज विनंत्या करत होते त्यातील थोडंसं द्यायचं, खुश करायचं आणि बाकी बहुतांश गोष्टी नाकारायच्या. याच प्रकारची भूमिका राहिलेली होती इंग्रजांची. मावळांच्या मते ब्रिटिशांची उच्चपदी नेमणूक राजकीयदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, नीतिमत्तेच्या दृष्टिकोनातून अयोग्य होती. त्या प्रकारची भूमिका होती का मावळांची? तर होती, लक्षात घ्या. मावळांचं म्हणणं होतं, की भारतीय लोकांनाच या ठिकाणी उच्च पदावर नियुक्त करा. ब्रिटिशांची उच्च पदावर नियुक्ती ही राजकीयदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या ही या ठिकाणी अयोग्य आहे. या प्रकारची भूमिका या ठिकाणी मावळांची राहिलेली आहे, असं एकंदरीत दिसतं. त्याचबरोबर आपण जर तिसरं विधान पाहिलं तर बघा, ब्रिटिशांनी मावळांकडे दुर्लक्ष केले, कारण मावळांना जनाधार नव्हता. बरोबर आहे ना? तर ब्रिटिशांनी मावळांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले. का बरं केले? कारण मावळ जे आहे यांना जनाधार नव्हता. मावळांकडे व्हाईट कॉलर म्हणून या ठिकाणी पाहिलं जात होतं. मावळ म्हणजे काय आहे? तर जसं की आपण म्हणू शकतो लाला लजपतरायांनी पण मावळांवर टीका करताना म्हणाले, की मावळ लोक काय आहेत? तर ते सुशिक्षित म्हणजे काँग्रेसचं अधिवेशन काय आहे? त्या संदर्भात ते म्हणतात, की सुशिक्षित भारतीयांचं वार्षिक स्नेहसंमेलन आहे. म्हणजे मावळ-मतवादी हे फक्त या ठिकाणी व्हाईट कॉलर आहे. त्यांना सर्वसामान्य जनतेची नाळ पकडता आली नाही आणि सामान्य जनता देखील त्यांच्याकडे नाही. त्यामुळे जनाधार नव्हता त्यांच्याकडे. ही भूमिका मांडलेली आहे. ही भूमिका योग्य पद्धतीची आहे. आणि इथं बघा आता हे तिन्ही विधान बरोबर आहे. म्हणून वरीलपैकी एकही विधान अयोग्य नाही. म्हणजे आपलं राइट आन्सर काय असलं पाहिजे पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 4 कारण तीनही विधान योग्य आहे. आणि म्हणून मग वरीलपैकी एकही विधान अयोग्य नाही. हा आपला प्रश्न इथे या ठिकाणी आपण पाहू शकतो. ठीक आहे ना? चलो नेक्स्ट क्वेशन आपण पाहूया. आता बघा सहाय्यक विमा संचालनालय 2013 चा प्रश्न आहे. विमा संचालनालय 2013 चा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो. ब्रिटिश शासनाकडे मवाळांनी कोणत्या मागण्या मागितल्या? ब्रिटिश शासनाकडे मावळांनी कोणत्या मागण्या मागितल्या होत्या? असा प्रश्न आहे. तर शेतसाऱ्यामध्ये वाढ करावी. आता मला सांगा शासनाकडे मावळ-मतवादी शेतसाऱ्यामध्ये वाढ करा असं म्हणतील का? नाही म्हणणार आहे ना. वाढ करावी नाही. कमी करा शेतसारा असं म्हणतील. सरकारने शेतकऱ्यांना कमी दरानं कर्ज द्या. येस, हे होऊ शकतं बघा. शेतकऱ्यांना तुम्ही कमी दरानं या ठिकाणी कर्ज द्या, बरोबर आहे. मिठावरील कर सरकारनं वाढवावा. आता मला सांगा, ते काय दुश्मन होते का भारतीयांचे? तर नाही. तर मिठावरचा कर वाढवावा अशी भूमिका घेतील का? बिलकुलच नाही. आणि तिथं बघितलं प्रचलित कर व्यवस्थेत बदल करावा. हो, बदल करावा असं नक्कीच ते म्हणतील. ठीक ना? म्हणजे आणि त्याचबरोबर या प्रकारच्या म्हणजे कोणत्या मागण्या मागितल्या होत्या? तर सरकारने शेतकऱ्यांना कमी दराने कर्ज द्यावं आणि प्रचलित कर व्यवस्थेमध्ये बदल करावा ही भूमिका आहे. म्हणजे आणि आहे. आणि कुठे आहे का? आणि अरे आणि ठीक आहे ना? म्हणजे थांबा. अ, ब अच्छा, अच्छा असं गेलं बघा. आणि चूक आहे म्हटले. ठीक आहे ना? आणि चूक आहे म्हटलं. आणि बरोबर आहे म्हटलं. आणि चूक आहे म्हटलं बघा. गंमत केली बघा यांनी. राइट आन्सर आपलं हे आहे. ते काय म्हटलं बघा, क आणि त्याचबरोबर चूक आहे. बरोबर आहे ना? आपण पण हेच मांडलं ना. क आणि हे चूक आहे. म्हणजे हे राइट आन्सर आहे बघा. असं कन्फ्यूज करतात बघा आयोग कधी पण. पेपरमध्ये अशा प्रकारचे प्रश्न टाकून ते कन्फ्यूज केलं जातं. आपल्याला वाटतं, की वरती काय दिले बघा, वरती दिले कोणत्या मागण्या केल्या. आपण कोणत्या मागण्या केल्या आणि कोणत्या नाही केल्या त्याला खुणा केल्या. आता पर्यायाकडे बघितलं तर 2 पर्याय बरोबर दिलेत आणि 2 पर्याय चूक दिलेले आहेत. म्हणजे असं म्हटलेलं बघा, की आणि बरोबर आहे, आणि बरोबर आहे आणि इथं म्हटलं आणि चूक आहे आणि आणि म्हणजे आधी दिला नंतर दिला. आणि चूक आहे ना, कन्फ्यूज केलेलं आहे. त्यामुळं या पद्धतीचा राइट आन्सर आपण पाहू शकतो. पर्याय नंबर 3 हे लक्षात घ्या. चलो नेक्स्ट क्वेशन आता आपण पाहूया. बघा, एएसओ मुख्य परीक्षा 2012 चा क्वेशन पेपर आहे बघा. यामध्ये म्हटलं मवाळांनी काय मागितलं नाही, ठीक आहे ना? मावळ मतवादी जे आहे, त्या मवाळ मतवाद्यांनी काय मागितलं नाही, अशा प्रकारचा प्रश्न आहे. जमिनीवरील कर कमी करणे हे मागितलं का? तर नाही मागितलं. मिठावरील कर माफ करणे हे मागितलं का? नाही. ठीक आहे ना. लक्षात घ्या मवाळांनी काय मागितलं नाही. तर जमिनीवर कर कमी करा मागितलं? येस मागितलं. मिठावरील कर माफ करा हे पण मागितलं ना. कारण कर कमी करणं हे भारतीयांच्या दृष्टिकोनातून योग्य होतं लक्षात घ्या.
सावकारांच्या जुलमापासून संरक्षण करणं हे पण मागितलं. सावकार लोक जे आहे सर्वसामान्य जनतेचं या ठिकाणी शोषण करतायत. त्यांना सर्वसामान्य जनतेला संरक्षण या ठिकाणी द्या. सावकारांच्या जुलमापासून संरक्षणाची पण भूमिका त्यांनी मागितली. इंग्रजांना उच्च पदावर नियुक्त करू नका हे पण मागितलेलं आहे. पर्याय योग्य नाहीत. हां. इथे काय काय मागितलं नाही? काय मागितलं नाही? तर लक्षात घ्या ह्या सगळ्या गोष्टी मागितलेल्या आहेत. म्हणजे जमिनीवर कर कमी करणं मागितलेलं आहे. मिठावरील कर कमी करणं मागितलेलं आहे. तर यांनी विचारलं काय मागितलं नाही? ठीक आहे ना? हे सगळ्याच गोष्टी मागितल्या आहेत. म्हणून एकही पर्याय योग्य नाही. ठीक आहे ना? हे समजलं? हे बघा अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे एम-पी-एस-सीचा. तर या पद्धतीचे पेपर तुम्हाला विचारले जातील लक्षात घ्या. काय मागितलं नाही असा विचारलेला आहे आणि सगळ्याच गोष्टी तर मागितल्या आहे. पर्याय आहे एकही योग्य नाही. वरीलपैकी एकही विधान योग्य नाही. ठीक आहे ना? या पद्धतीचा. चलो नेक्स्ट क्वेशन पहा. पी-एस-आय मुख्य परीक्षा 2012 चा क्वेशन पेपर आहे. लोकमान्य टिळकांनी 4 तत्व अंगीकारली होती. टिळकांनी 4 तत्व अंगीकारली होती. त्यात खालील कोणती बाब समाविष्ट नाही? टिळकांनी 4 तत्व अंगीकारली होती. त्यातली कोणती बाब समाविष्ट नाही? अशा प्रकारचा प्रश्न आहे. स्वराज्य, स्वदेशी, सहकार आणि राष्ट्रीय शिक्षण. तर काय उत्तर आहे? स्वराज्याची मागणी केली होती का? येस, केली होती. स्वदेशीची मागणी केली होती का? येस, केली होती. सहकार होतं का? तर सहकार नव्हतं. राष्ट्रीय शिक्षण, येस, राष्ट्रीय शिक्षण पण होतं. राइट आन्सर पर्याय क्रमांक 3 हे आपलं इथे या ठिकाणी पाहायला भेटतं. टिळकांनी चतुःश्रुती कार्यक्रम मांडला होता, आहे ना? चतुःश्रुती कार्यक्रम. इथे लिहितो बघा मी. चतुःश्रुती कार्यक्रम जो आहे, हा चतुःश्रुती कार्यक्रम टिळकांनी मागितला होता आणि या चतुःश्रुती कार्यक्रमामध्ये टिळकांनी या ठिकाणी स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि अजून एक तत्व होतं ते म्हणजे बहिष्कार. ठीक आहे ना? अजून एक तत्व या ठिकाणी होतं, ते तत्व होतं ते म्हणजे बहिष्कार. तर या पद्धतीचे मुद्दे आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतात. चतुःसूत्री कार्यक्रम हे आपल्याला या पद्धतीचे या ठिकाणी दिसून येतात. ठीक आहे? तर हे या प्रश्नाचा राइट आन्सर पर्याय क्रमांक 3 आहे. कारण टिळकांनी म्हणजे टिळकांच्या 4 तत्वांपैकी कोणती तत्व अंगीकारलं नाही, त्या प्रकारचा मुद्दा सहकार नव्हतं. बाकीच्या 4 गोष्टी या ठिकाणी आहेत. ठीक आहे. पी-एस-आय मुख्य परीक्षा 2012 चा क्वेशन आहे बघा. जहाल पक्षानं आपले ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्या साधनांचा अवलंब केला? जहाल पक्षानं आपलं ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्या साधनांचा अवलंब केला? राष्ट्रीय शिक्षण मोर्चा, स्वदेशी येस. मोर्चाचा काही विशेष नाही. स्वदेशी आंदोलन क्रांती याचा पण काही या ठिकाणी प्रश्न नाहीये. बहिष्कार आंदोलन मोर्चा, तर मोर्चा पण नाही, आंदोलन पण नाहीये. तर काय आहे? तर बहिष्कार आहे. येस, बहिष्कार आहे. स्वदेशी आहे. येस आहे. राष्ट्रीय शिक्षण आहे. आहे. ठीक आहे ना? बघा अशा पद्धतीने आलटून-पालटून आले. तर बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि अजून एक तत्व होतं ते म्हणजे स्वराज्य. अजून एक तत्व होतं ते म्हणजे स्वराज्य. तर या पद्धतीचा हे प्रश्न आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतात. तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं राइट आन्सर आपल्याला एकंदरीत या ठिकाणी दिसतात. ठीक आहे. तर या पद्धतीचा हा प्रश्न आपण पाहिला. तर ठीक आहे मित्रांनो, तर आपण थांबूया आता. कारण आपले टॉपिक जे आहे हे संपलेले आहेत. तर आपल्याला आता पुढच्या सेशनमध्ये आपण उद्याच्या सेशनमध्ये या ठिकाणी काम करू. आता जेवढं काही मी सांगलं ते व्यवस्थित आता पहा, त्याच्यावर थोडंसं काम करा, जेणेकरून येत्या परीक्षांमध्ये तुम्हाला या पी-वाय-क्यूचा जास्तीत जास्त फायदा इथे या ठिकाणी होऊ शकतो. ठीक आहे. थांबूया. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.